मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी सुषमा पोद्दार खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत हरी ममता अपार्टमेंट सेक्टर 10 नवीन पनवेल येथे. प्रथम आपण आपल्या मैत्रिणीची ओळख करून घेऊया आणि तिलाच विचारूया की ती कोणता पदार्थ करून दाखवणार आहे ते. नमस्कार. नमस्कार. स्वागत खमंग मेजवानीमध्ये. बरं, तुझी ओळख प्रेक्षकांना करून दे आणि कोणता पदार्थ करून दाखवणार आहे ते पण सांग. माझं नाव सौ अलका मेमाने. मी आज नटी चॉकलेट रोल करून दाखवणार आहे. अच्छा, नटी चॉकलेट रोल म्हणजे त्याच्यामध्ये खूप ड्रायफ्रुट्स असणार आहेत आणि चॉकलेट सुद्धा आहे, म्हणजे नावावरनं कळतच आहे. पण तरी पण आपण साहित्य जाणून घेऊया की नेमकं काय काय घेतलंय त्याच्यासाठी. मारी बिस्किटचे पावडर, पिठी साखर, सुके खोबरे, दूध, कोको पावडर, ड्रायफ्रूट, इसेन्स आणि तूप. सुषमा एक सांगते, ह्याच्यासाठी गॅस लागत नाही. अच्छा, म्हणजे मुलं पण हा पदार्थ करू शकतात. हा, म्हणजे बिस्किटची काही पावडर करून भाजून वगैरे काही घेतलेली नाही. नाही, बिस्किटची पावडर केली मिक्सर मध्ये, पिठी साखर आणि खोबरे. आणि याच्यासाठी तू फक्त मारी बिस्किटच म्हणजे आपण घेऊ शकतो ना? फक्त मारी बिस्किट घेऊ म्हणजे दुसरी कुठली बिस्किट चालणार नाही, कारण आपण गोड पदार्थ करीत आहोत, त्याच्यामुळे मारी बिस्किटच घेतली पाहिजेत. बरं, साधारण किती घेतली बिस्किट? 1 वाटी मारी बिस्किट, 1 बिस्किटचा पुडा. अच्छा, 1 पुडा. आणि त्याचा फक्त मिक्सर मध्ये आपण पावडर करून घेतली. बरं, मग आता करायची 1 वाटी सुरुवात. हो, 1 वाटी बिस्किटचं पावडर घ्यायची. एक वाटी पिठी साखर. अच्छा, 1 वाटी म्हणजे आपल्या प्रमाणात, म्हणजे आपल्याला आवडेल त्या प्रमाणात. म्हणजे गोड जसं आवडेल, कारण चॉकलेट जास्त गोडच असतं ना. अच्छा, चॉकलेट गोडच असतं त्यामुळे. बरं, 1 वाटी आपण बिस्किटाचा चुरा घेतलेला आहे, तर मग आता पिठी साखर किती गेली? पाऊण वाटी घ्यायची. अच्छा, म्हणजे आवडीप्रमाणे पण घेऊ शकता. जास्त गोड पाहिजे असलं तर साखर जास्त टाकू शकतो आपण. 1 वाटीला पाऊण वाटी प्रमाण हे योग्य आहे. त्याच्यापेक्षा जर अधिक हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता. कमी हवी असेल तर ती पण चालणार आहे. पण आपण आता इथे 1 वाटी जर बिस्किटचा चुरा घेतला तर त्याच्यासाठी पाऊण वाटी आपण पिठी साखर घेतली. बरं, आणि 4 चमचे कोको पावडर घ्यायची. अच्छा, कोको पावडर म्हणजे त्याच्यामुळे तो चॉकलेट सारखा फ्लेवर त्याला येणार आहे. अच्छा, 4 चमचे आपण 4 चमचे कोको पावडर टाकली. बरं, पाहिलेत ना प्रेक्षक, मुलांना सगळ्यात आवडणारा पदार्थ त्याच्यामध्ये टाकलाय, म्हणजे कोको पावडर टाकलेली आहे, त्याच्यामुळे त्याला चॉकलेटचा स्वाद येणार आहे. बरं, आता पुढे काय करणार आपण? इसेन्स 2 थेंब इसेन्स. अच्छा, कोणता इसेन्स आहे? हा, व्हॅनिला इसेन्स आहे. अच्छा, व्हॅनिला. चॉकलेटचा पण एक वास असतो ना. हा, म्हणजे चॉकलेट आणि व्हॅनिला हे कॉम्बिनेशन छान लागतं. बरोबर. बरं, व्हॅनिला इसेन्स पण आपण टाकून झालेला आहे. आता पुढे आता दूध टाकूया अर्धा कप. आणि मग हे खोबरं किंवा ड्रायफ्रूट वगैरे नंतर. अच्छा, ते नंतर टाकणार होते. ह्याचा पिठाचा गोळा करून घ्यायचा, दूध टाकून भिजवून घ्यायचं. अर्धा कप दूध घ्यायचं, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. दूध कमी जास्त पण लागू शकतं कणकेप्रमाणे. हा, म्हणजे दूध आपल्याला जेवढं, जसं कणिक आपण भिजवतो तसा गोळा भिजवायचा आहे, म्हणजे त्या प्रमाणात आपण दूध कमी जास्त घेऊ शकतो, असं काही प्रमाण नाहीये. पण साधारण गोळा बनला पाहिजे, तयार झाला पाहिजे, बनला पाहिजे. बरोबर, इतपतच दूध घालायचंय त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये पिठी साखर आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटतं ना दूध घातल्यानंतर. बरं, ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी बिस्किटाचा चुरा,
पाऊण वाटी आपण पिठी साखर पिठी घातली, साखर. 4 चमचे कोको पावडर हो. आणि थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकलं आणि दुधाने आपण आता हे भिजवून घेत आहोत. अगदी आपण जशी कणिक मळतो त्याप्रमाणे आपण हे भिजवलेलं आहे. बरं, मग हा पदार्थ शिकला कुठे? हा मी बघितला होता, अच्छा, म्हणजे कुठे? मी टीव्हीवर बघितला होता हा. अच्छा अच्छा. हा. आणि मग ह्यांना करून दाखवला एकदा, मुलांना पण आवडला खूप. हा. आणि मी मैत्रिणींना पण शिकवला हा अच्छा. पदार्थ. हा. आणि एका माझ्या मैत्रिणीला तर ह्याच्यात बक्षीस पण मिळाले. अरे वा वा वा. फर्स्ट नंबर आलेला तिचा अच्छा अच्छा हा अच्छा. पदार्थ. हा, हा. आणि मुलांना खूपच पण मुलांना आवडतं हे. आवडतो पदार्थ हे हा? रिअल चॉकलेट वाटतं, असं चॉकलेट मुलं करून बघतात का? नाही, अजून तर काही करून नाही अच्छा, बघितलं. करून बघत नाही. नाही म्हणजे याला खरं तर गॅसची काही आवश्यकता नाहीये. हो, मुलांना करू शकतात, आवडतो. मुलं करू शकतात. थोडस तुपाचा हात घेऊन मळायचं, म्हणजे ते चिकटत नाही. अच्छा, मग ह्याला तुपाचा हात लावून छान हो, मळून हो, घ्यायचा आहे छान ना हा मळून. गोळा. बरं, आता आम्ही हा गोळा छानपैकी मळून घेत आहोत. तोपर्यंत घेऊ आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. काय आहे? बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चॉकलेट रोल करता हा गोळा छानपैकी मळून घेतलेला होता. बरं, आता पुढे काय करायचं आपण? प्रथम आपण हे खोबरं, अच्छा, हे एक वाटी सुकं खोबरं घेतलंय ना? सुकं खोबरं. बरं, भाजून वगैरे घेतलं नाही होतं? नाही, तसंच कच्चंच आहे, तसंच कच्चंच. कच्चं. आणि हे ड्रायफ्रूट आहे, अच्छा, छान बारीक असे हो, कापलेत. कापून घेतले. बरं, काय काय घेतलं याच्यामध्ये ड्रायफ्रूट मध्ये? काजू बदाम आहे, अच्छा, काजू आणि बदाम छान असे पातळ काप पातळ केलेले आहेत कापलेले. त्याचे. आणि त्याच्यात 3 चमचे पिठी साखर. अच्छा, हा चॉकलेटचा गोळा बनवलेला आहे ना, त्याच्यात पण हा, त्याच्यात सुद्धा पिठी साखर आपण टाकलेली आहे. टाकलेली होती. म्हणून ह्याच्यात थोडीशी कमी टाकायची, नाहीतर दोन्ही पण एकदम खूप गोड होणार. अच्छा, ह्याच्यात 3 चमचे साखर टाकली आणि हे चांगलं 3 मिक्स छोटे करून चमचे घ्यायचे. आपण साखर हो, त्याच्यामध्ये छोटे. टाकलेली हो. आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. हं. आणि हे जे रोल करणार आहे ना आपण, हं. त्याच्यावर हा पसरवायचं. हे अच्छा, म्हणजे हे मिश्रण आपल्याला हा. त्या रोल वरती पसरवायचं हो, हो. आहे. बरं बरं. हे रोल केल्यानंतर फार छान दिसणार आहे. हा, म्हणजे याचा रंग असा चॉकलेटी हो, वरतून- आणि हे सगळं मिश्रण आहे छान पांढरं आता दिसतंय. हो. म्हणजे रोल केल्यानंतर आतलं जे स्टफिंग आहे ते छान दिसेल. हो, अगदी हो. कलर कॉम्बिनेशन पण खूप छान छान. दिसणार आहे. हो. आता बघूया आपण पुढे काय करायचंय ते. आता ह्याचं पोळीच्या ह्याच्या एवढं पेढ्याचं हे अच्छा, घ्यायचं. तेवढा गोळा घ्यायचा. हा गोळा करून घेतला. हं. नंतर हे पिठी साखर टाकायची. अच्छा, पिठी साखर टाकली हां, कारण हे पोळपाटाला चिकटवणार नाही त्याच्यासाठी. अच्छा, म्हणजे पिठी साखरेवरती आणि आपण लाटायचं. लाटून हो. घेतोय इथे. हा, म्हणजे इथे पिठी साखरेचा अगदी आपण ज्याप्रमाणे पोळी लाटताना पीठ वापरतो तसा आपण इथे पिठी साखरेचा हो. वापर केलेला हो. आहे. आणि हा रोल जरा जाडच ठेवायचा. बर. जास्त पातळ नाही करायचं. हा, म्हणजे असं जाडसर लाटायचं हो, का हे? थोडं जाडसर लाटायचं. बर. आणि त्याच्यावर हे आता हे खोबरं आणि खोबरं, ड्रायफ्रूट हां, साखर ड्रायफ्रूट पिठी साखर याचं हे मिश्रण. मिश्रण टाकायचं. ह्याच्यात आपण आणखी काही ऍड करू शकतो, म्हणजे पिस्ता. अच्छा, म्हणजे आणखी- ड्रायफ्रुट्स हो, आपल्याला आपण ड्रायफ्रूट. इथे फक्त बदाम हां, आणि काजू अक्रोडचा घेतले. चुरा पण टाकू शकतो. म्हणजे हवं असेल म्हणजे तर तुम्ही हां, जसं- कुठलेही ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकू हो शकता. हो, मुलांना जे आवडतं ते. अच्छा, हे पसरवून घ्यायचं. हां. बर. मग आता काय करायचं आपण? आणि रोल हे- करायचं का हो, त्याचं? ह्याचा रोल करायचा. ह्या लाटण्याला तुपाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे ते चिकटत नाही. हां, ते- म्हणजे आतील ते हां, मिश्रण बाहेर येत येणार नाही. बरोबर. त्याच्यासाठी. हं. हा, नंतर त्याचे काप करायचे.
अच्छा, याचे काप करून आधी घ्यायचे का? ह्याचे पट्टी सारखे कापून घ्यायचे. मला वाटलं होतं की आता आपण असा पूर्ण रोल करणार आहोत. नाही, सुरळीच्या वड्या कशा असतात त्याप्रमाणेच ते दिसतं, मग त्याचे रोल करून घ्यायचे. अच्छा, म्हणजे असे नुसते पट्ट्या अशा आपण कापून घेणार आहोत. म्हणजे आता माझ्या लक्षात आलं की आपण ज्याप्रमाणे सुरळीची वडी करतो त्याप्रमाणे आपण आता हे रोल करणार आहोत. म्हणजे सुरळीच्या वडीतून पण खोबरं कोथिंबीर डोकावत असते, तसे ह्या वडीतून आता खोबरं आणि नट्स डोकावणार आहेत. बरोबर ना? अच्छा, असं हलक्या हाताने रोल करून घ्यायचे त्याचे. अच्छा, असं वळवून घ्यायचं. हा, छान दिसतंय आतमध्ये सगळं खोबरं नट्स वगैरे, सुंदर एकदम. हे झाले आपले नटी चॉकलेट्स रोल तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. हे झाले चॉकलेट रोल्स तयार. माझ्या मुलाला खूप आवडतात हे. अच्छा, मुलाला आवडतात का? मग केले जात असतील नेहमीच ना? मधून अधून मी बऱ्याच वेळा करते. मला त्याला खूप आवडतात आणि तो आत्ताच क्लासवरून आला आहे. हा, तेच मी म्हणणार होते की क्लासला तो आलेला आहे. मग आता त्याला सुद्धा बोलव ना, आम्ही दोघंही खाऊन बघतो. तुला आवडतात हे चॉकलेट रोल? मग आता आज आईने केलेले आहेत. तू रोजच खात असशील किंवा जेव्हा आई करत असेल तेव्हा खातच असशील, पण आज आपण दोघं मिळून खाऊया आणि आईला सांगूया कसं झालंय ते. छान झाले. लगेच प्रतिक्रिया दिली बघ. म्हणजे याच्यावरून कळतं की त्याला खूप आवडतं. खूप छान झालेले आहेत. त्याच्यातले ते नट्स पण दाताखाली येतात ना, खूप छान वाटतं त्याच्यातून. मस्त झालेले आहेत रोल. आईच्या हातच्या आणखीन कुठले पदार्थ आवडतात? आईच्या हातचे मला चीज बॉल खूप आवडतात. मम्मी ते आठवड्यामध्ये करतच राहते. अच्छा, आणि मला मम्मीच्या हातचे पराठे पण खूप आवडतात. अच्छा, मग तू मदत वगैरे करतोस की नाही मम्मीला काही? हो, करतो ना. ती खायचीच मदत फक्त खायची मदत केली तरी खूप आहे. अशीच खायची मदत करत जा. अलका आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस आणि ह्याला देखील खाण्याच्या निमित्ताने का होईना आपण सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी तुमचे दोघांचे देखील आभार मानते. मीही तुमचे आभार मानते. तुम्ही आमच्याकडे आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. अशाच मस्त मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.